कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे किंवा टुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. लढत जा निघालं. बसलं का? थांब जरा. बसलं ना? बसलं. दादा सगळं सेट झालं की? हो ना सूर्या, किती कमी वेळात आपण हे सगळं केलं ना. हा मग आपल्या राजूचा व्यवसाय वाढला पाहिजे ना. तुम्ही बघा, ही संधी ना तिला नाव मिळवून दिली, ओळख मिळवून दिली. त्यामुळे मी ना तिला जी काय मदत लागेल ना ती द्यायचं ठरवलंय. आणि या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे. आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. वहिनी काय बरोबर बोलल्यात. राजू आता थांबत नसतीस, पण तिचा हे व्यवसाय सुपरहिट होणार म्हणजे होणार बघा. झालाच पाहिजे तर. आणि या व्यवसायाची सुरुवात आहे ना उद्या आपण नारळ फोडून करायची, काय? हा चालेल. हा, आम्ही फोटोग्राफी करणार. तेजू, तेजू अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं लागलं असतं की तुला. अगं कुठं लक्ष आहे तुझं? जेवायला वाढताना बी लक्ष नव्हतं, जेवताना लक्ष नव्हतं. उगाच आपलं खायचं म्हणून 2 घास खाऊन उठलीस तू. काय झालंय? आता काय सांगू तुम्हाला, माझ्या मनात कसलं युद्ध चालू होतं. माझा नवरा खरंच चांगला झालाय की माझ्याशी खोटं वागतोय काहीच कळेना झालं. तेजू अगं बोल की काहीतरी. काय झालंय? अगं नको लुपू, मला काय कळत नाही का? अगं आत्ता तर बाहेर जेवलीस की, आणि आता इथे येऊन काय खात बसलेस? मग काय करू, नानी मुद्दाम माझ्या ताटात कमी चपात्या वाढतात आणि चपातीचा डब्बा बी स्वतःकडे घेऊन बसते. माझं पोट काय भरत नाही आणि उपाशी पोटी मला झोप येत नाही, म्हणून हे असं खात होते. आओ ऐका की, तुमचं अंथरूण ना थोडं लांब घाला. रात्रीचं मला उठावं लागतं ना, मग सारखी भीती वाटत राहते. ह्यांना लाथ लागली तर, ह्यांना लाथ लागली तर. आणि माझ्या हातनं तुम्हाला लागलं तर परत मलाच बोलाल. त्यापेक्षा थोडं अंथरूण त्या साईडला घाला. एकतर अजून आतरून लांब घातलं ना तर मला पंख्याचं वारं लागणार नाही. एकतर माझा सगळा बेड घेतलाय, मला साधी झोप पण लागत नाही. काय तुम्हाला झोप लागत नाही आणि माझं काय? 2 दिवस झाले अर्ध्या पोटी झोपते मी. झोपते कसली, अर्धी रात्र तर जागीच असते. अगं मग ह्यात माझा काय दोष आहे? तुला काय प्रॉब्लेम असेल ना, जा की नानी बरोबर बोल. अहो मी ना तुमची बायको आहे, तुमची. तुम्ही जाऊन बोललं पाहिजे. का देवानं तुला तोंड दिलं नाही? तुम्हाला पण दिलंय ना, मग जा की तू जाऊन बोल. जा, तुम्ही जाऊन बोलत मी तर का काय बोलू? होणार आहे? तू जाऊन बोल जा की. तुमची बायको तो काय ना उद्या तालुक्याला जायचंय, लक्षात आहे ना? लवकर उठ सकाळी. हो, अलार्म लावून ठेवलाय मी. काय चालू आहे नक्की? एकाच खोलीत वेगवेगळी अंतरून घातल्यात. नक्कीच दोघं कशावर तरी भांडलं असणार आहेत.
त्यामुळंच धनु माझ्यावर नीट बोलणं झाली आहे. हे पैंजण तुम्ही ते एवढ्या नाजूक पैंजणाला नाजूक पायांची जोड पाहिजे का नाही? हा त्याचं काय आहे? एका लाडाच्या माणसासाठी खरेदी केलेलं मी, पण ते माणूस आमच्यावरचा रुसवा सोडायला तयार नाही. म्हणून म्हटलं निदान हे तरी दाखवून बघावं, बघू तरी चेहऱ्यावरचा हसू खुलतंय का नाही ते. हा हा बघू बाय. यांनी एवढं प्रेमाने माझ्यासाठी पैंजण खरेदी केलं आणि मी उगाच यांच्यावर संशय घेत बसले. बायको पुढं हे असं शेळी बनून जगावं लागल वाटलं नव्हतं. आता काय गाला शत्रुघ्नराव, हे पैंजण बायकोच्या पायात घाला. फुकट खर्च झाला राव. आता उद्या त्या मंजुळासाठी परत दुसरं पैंजण घ्यावं लागणार. अरे या टाईमाला लोक बिलकुल इथं नसतात काय. हा त्यामुळे नुसतं कुत्र्यांचा सुसवाट झालाय हो काय. आणि इतर राखणारी जी लोक आहेत ना, त्यांच्या तर झोपाचं खोबरं झालं नुसतं. त्यामुळं आपल्याला कुत्र्यांचा बघा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. काय मी काय म्हणतो सरपंच साहेब, मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? काय करूया माहिती का, आपण गावातली सगळी कुत्री आहेत का नाही, सगळी कुत्री त्यांची आपण नसबंदी करूया. कशी वाटली आयडिया? अहो कुत्री पकडायची कोणी? अहो मग आपण सरपंचांना कशाला निवडून दिलंय? हा म्हणजे ते पण काम मीच करत बसतो. चला हे डॅडी या टायमाला तिकडं रानात कुठं चालल्यात? अय सका, अरे कुठं राहिला? चल की पटापटा. हा आलो आलो. हा जाऊया. कुठं रमलाय? अहो सरपंच, अहो डॅडीनं मी आत्ता रानात जाताना बघितलंय. अरे ह्या टायमिंगला डॅडी रानामात कशाला फिरत्याल? चल बाबा, एकतर त्या कुत्र्यांचा झालाय सुसवट, आपल्याला त्यांना शोधलं पाहिजे. चल बेगी बेगी. डॅडीच आहे तर, पण या वेळेला डॅडी इथं काय करत असतील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.